welcome in a Sahaj Shikshan. So this is our fourth chapter environmental management. हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला याचे जे पॉइंट्स दिलेले आहेत हे सर्व पॉइंट्स आधीमध्ये कसे पण बसवलेले आहेत. सो स्टुडंट या ठिकाणी मी हा चॅप्टर घेतलेला आहे. या चॅप्टर मध्ये जे सर्व पॉइंट आहे हे अगदी फ्लो वाइज घेतलेले आहेत. सो तुम्हाला हा जो चॅप्टर आहे हा अगदी इझी अंडरस्टँड होईल. सो इन दॅट फर्स्ट पॉइंट इकोसिस्टम. जर हा चॅप्टर तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ एंड पर्यंत बघा. इन फर्स्ट पॉइंट बघूया इकोसिस्टम. इकोसिस्टम म्हणजे काय तर परिसंस्था. परिसंस्था डेफिनेशन काय आहे? इकोसिस्टम इज फॉर्म्ड बाय बायोटिक फॅक्टर, अबायोटिक फॅक्टर and their interaction with each other. जे बायोटिक फॅक्टर्स आहेत, बायोटिक म्हणजे काय तर त्याच्यामध्ये जीव आहे असे फॅक्टर्स. तर अबायोटिक फॅक्टर्स म्हणजे कोणते? ज्याच्यामध्ये जीव नाही, जे निर्जीव आहेत या फॅक्टर्सना अबायोटिक फॅक्टर्स म्हणले आहे. तर या दोघांच्या मध्ये इंटरॅक्शन्स होतात and the form is called as the ecosystem. Okay, so this is a definition. या ठिकाणी माझ्या बरोबरच तुम्ही हे डेफिनेशन पाठ करून घ्या. Ecosystem is formed by biotic and abiotic factors and their interaction with each other is called as the ecosystem. Okay, the biotic factors are like plants, animal, birds, insects, etc. These are the example of biotic factor. Biotic factors example कोणते आहेत? Wind, sunlight, atmosphere, temperature, soil are the example of abiotic factor. Suppose exam मध्ये 2 मार्क्स साठी क्वेश्चन विचारला, राइट अ डेफिनेशन ऑफ अ इकोसिस्टम. तर या ठिकाणी तुम्ही ती डेफिनेशन लिहून त्याच्या बरोबरच खाली असे 2 पॉइंट बायोटिक फॅक्टर्स, त्याच्या पुढे त्याचे एक्झाम्पल अबायोटिक फॅक्टर, त्याच्या पुढे त्याचे हे एक्झाम्पल्स ऍड करायचे आहेत. ओके, सो ही जे इकोसिस्टम आहे या इकोसिस्टमचे एक्झाम्पल आपण बघूया. तर या ठिकाणी मी हे 2 छोटे शॉर्ट व्हिडिओ ऍड केलेले आहेत. पहिल्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला काय दिसते? की माती आहे, मातीमध्ये एक बी आहे आणि या बीचं बीजांकुरण होताना दिसते. ओके, तर माती म्हणजे काय आपला आहे? अबायोटिक फॅक्टर. तर बी म्हणजे काय आहे? बायोटिक फॅक्टर. तर याच्यातून बीजांकुरण होत आहे म्हणजेच काय? या दोघांच्या मध्ये काही इंटरॅक्शन होत आहे. सो इट इज फॉर्म्ड बाय इकोसिस्टम. देन सेकंड एक्झाम्पल आहे ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टम. ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये काय होणार आहे? ऑक्सिजन आतमध्ये घेतो, कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडतो. आता हे जे ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड हे काय वायू आहेत? हे कसे आहेत? बायोटिक फॅक्टर. तर ह्यूमन बॉडी कशी आहे? बायोटिक फॅक्टर. तो या दोघांच्या मध्ये इंटरॅक्शन होते, त्याच्यापासून इकोसिस्टम फॉर्म होते. सो दिस इज अ सेकंड एक्झाम्पल. या ठिकाणी मी आणखी एक एक्झाम्पल तुम्हाला सांगते. ते आहे थर्ड एक्झाम्पल कोणतं? तर सूर्यफूल जे आहे त्याला आपण सनफ्लॉवर. सनफ्लॉवरचं कसं असतं? तर त्याचे जे तोंड आहे हे सूर्याकडे असते. सपोज सूर्याची दिशा बदलली किंवा सूर्याचे जसे हळूहळू दिशा बदलत जाईल त्याप्रमाणे त्या सूर्यफुलाच्या तोंडाची सुद्धा दिशा बदलत जाते. म्हणजे बायोटिक फॅक्टर, अबायोटिक फॅक्टर या दोघांच्या मध्ये काय होतं? इंटरॅक्शन होतं आणि तिथे ती इकोसिस्टम क्रिएट होते. सो ह्या काय झाल्या? एक्झाम्पल्स ऑफ इकोसिस्टम. नेक्स्ट स्लाइड आपली आहे. या स्लाइड मध्ये बघा, तुम्हाला दिसायला अगदी सुंदर आहे पण यामध्ये तुम्हाला दोन्ही फॅक्टर्स दिसतील. कोणते? बायोटिक फॅक्टर्स दिसतील, अबायोटिक फॅक्टर्स सुद्धा दिसतील. बायोटिक फॅक्टर्स कोणते आहेत? प्लांट्स आहेत, ॲनिमल आहेत, काही ॲक्वेटिझम्स आहेत, त्यानंतर इन्सेक्ट्स आहेत. हे सर्व कसे आहेत? बायोटिक फॅक्टर्स आहेत. अबायोटिक फॅक्टर्स कोणते कोणते आहेत? सनलाइट आहे, देन वॉटर, सॉइल, रॉक, टेम्परेचर आहे, त्याचबरोबर कडेचं आपलं वातावरण आहे. हे सर्व फॅक्टर्स कसे आहेत? अबायोटिक फॅक्टर्स आहेत. तर आता या पिक्चर मध्ये तुम्हाला या बायोटिक फॅक्टर्स मध्ये आणि अबायोटिक फॅक्टर्स मध्ये इंटरॅक्शन होताना दिसते. म्हणजे बघा, पाणी आहे, पाण्यामध्ये मासा पोहत आहे, तर या दोघांच्या मध्ये इंटरॅक्शन झालं. सो त्या ठिकाणी ती एक इकोसिस्टम जनरेट झाली. म्हणजेच ही कशाचं एक स्लाइड ऍड केलेली आहे मी? एक इकोसिस्टमची ऍड केलेली आहे. ओके, सो विद्यार्थ्यांनो मी या ठिकाणी असं गृहीत धरते की तुम्हाला ही फर्स्ट पॉइंट अगदी व्यवस्थित समजलेला आहे, तरच आपण पुढे जाणार आहोत. आता नेक्स्ट पॉइंट आपला असणार आहे. त्याच्या पूर्वी पुस्तकामध्ये इकोसिस्टमशी रिलेटेड हा आपला चार्ट कंप्लीट करायला दिलेला आहे. सी स्टुडंट, हा जो चार्ट आहे हा चार्ट जुलै 19 ला 2 मार्क्स साठी एक्झाम मध्ये हा क्वेश्चन विचारला होता. त्यामुळे आपल्याला हा चार्ट आता अगदी व्यवस्थित परफेक्टच करायचा आहे. ठीक आहे. पहिल्यांदा अबायोटिक कंपोनंट. अबायोटिक कंपोनंट तर इकडे कोणते असणार आहे? बायोटिक कंपोनंट. आता पहिल्यांदा इकडच्या साइडचा आपण चार्ट कंप्लीट करूया. बायोटिक कंपोनेंट्सचे अगेन 2 टाइप्स आहेत. फिजिकल फॅक्टर, तर इकडे असणार आहे केमिकल फॅक्टर. ओके,
फिजिकल फॅक्टर्सचे एक्झाम्पल कोणते आहेत? एअर, वॉटर, वेपर, मिनरल्स, सॉइल अँड सनलाइट. दीज ऑल आर द एक्झाम्पल ऑफ फिजिकल फॅक्टर्स ऑफ अबायोटिक कंपोनंट. देन नेक्स्ट केमिकल फॅक्टर्स. केमिकल फॅक्टर्स मध्ये कोणते असणार आहेत? न्यूट्रिएंट्स अँड मिनरल्स. ओके, सो द केमिकल फॅक्टर्स कोणते असणार आहेत? न्यूट्रिएंट्स अँड मिनरल्स. अगेन त्याचे टू टाइप्स आहेत, इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस अँड ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. Again, the example of inorganic substances कोणते आहेत? हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, आयर्न, सोडियम and potassium. These are the example of inorganic substances. तर ऑर्गॅनिक सबस्टन्सेस कोणते आहेत? प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स and fats are the example of organic substances. So एक पार्ट जर आपण आता कंप्लीट केलेला आहे, आता सेकंड पार्ट आहे तो आहे बायोटिक कंपोनंट. बायोटिक कंपोनंट अगेन टू टाइप्स, ऑटोट्रोपिक and हेटेरोट्रोपिक. ऑटोट्रोपिक म्हणजे काय? ऑटोट्रोपिक म्हणजे स्वयंपोषी, म्हणजे जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्याला प्रोड्युसर असं म्हणलेलं आहे. एक्झाम्पल प्लांट्स. हेटेरोट्रोपिक. हेटेरोट्रोपिक म्हणजे काय? अन्नासाठी दुसऱ्यावरती अवलंबून असणे त्याला परपोषित हेटेरोट्रोपिक म्हणतात. त्याचे दोन टाइप्स आहेत या ठिकाणी. हे ॲनिमल असं नसून कंझ्युमर आहे. ठीक आहे, कंझ्युमर. कंझ्युमर मध्ये अगेन ॲनिमल. एनिमल्स मध्ये आता तीन लेवल्स आहेत. फर्स्ट आहे प्रायमरी कंझ्युमर, सेकंड आहे सेकंडरी कंझ्युमर अँड टर्टरी कंझ्युमर. ओके, सो हे त्याच्या तीन लेवल्स झाल्या. आता एकच राहिलेला आहे तो आहे डिकंपोजर. डिकंपोजरचं एक्झाम्पल लाईक वेरियस बॅक्टेरिया. सो स्टुडंट या ठिकाणी हा जो सगळा चार्ट होता हा आपण आता कंप्लीट केलेला आहे. हा चार्ट जो आहे हा चार्ट तुम्ही अगदी व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे, परफेक्टच करायचा आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट आपण जाऊया पुढे. हे आहे फूड चेन. लास्ट इयर मध्ये तुम्ही जी डिटेल माहिती आहे ही फूड चेनशी रिलेटेड बघितलेली आहे. सध्या आपल्याला काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत, त्या क्वेश्चनचे आन्सर आपण यातून देऊया. फूड चेन म्हणजेच काय बघा. फूड चेन म्हणजेच काय? तर जे प्राणी आहेत हा प्राणी अन्नासाठी त्याच्या अगोदरच्या किंवा इतर प्राण्यांवरती अवलंबून असेल त्याच्यापासून एक जी चेन होणार आहे याला काय म्हणलेलं आहे? फूड चेन असं म्हणलेलं आहे. तर या ठिकाणी हे एक एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे, फूड चेन आहे. तर ही जी वनस्पती आहे ही वनस्पती काय करते? स्वतःचे अन्न स्वतः तयार करते विथ द हेल्प ऑफ सनलाइट अँड रेन वॉटर. ओके, तर याला आपण काय म्हटलेलं आहे? त्यामुळे प्रोड्युसर असं म्हटलेलं आहे. आता या वनस्पती खाऊन असे काही कीटक जगतात. तर हे कीटक आहे, हा जो नाकतोडा आहे हा नाकतोडा बेडूक जे आहे हा बेडकाचे अन्न काय आहे? नाकतोडा आहे. त्यानंतर हा जो साप आहे हा साप या बेडकांवरती अवलंबून असतो. हे जे गरुड आहे हे गरुड सापांवरती अवलंबून असतात. आणि जेव्हा हे गरुडसारखे प्राणी मृत होतील तेव्हा त्यांच्या त्या डेड बॉडीवरती हे जे काही बॅक्टेरिया असतात हे बॅक्टेरिया काय करतात? तर एक प्रकारचं आपलं एन्व्हायरमेंट क्लीन करण्याचं काम करतात. सो त्यांना काय म्हणलेलं आहे? डिकंपोजर्स असं म्हणलेलं आहे. ओके, सो हा फर्स्ट क्वेश्चन आपल्याला काय दिलेला आहे? विच आर डिफरंट ट्रोफिक लेवल इन अ फूड चेन. आता विविध ज्या पोषण पातळ्या आहेत या फूड चेन मधल्या त्या कोणत्या कोणत्या आहेत हे विचारलेलं आहे. सो पहिल्यांदाच आपण इथे सांगितलेलं जे प्लांट्स आहेत त्याला काय म्हटलं जातं? प्रोड्युसर असं म्हटलं जातं. देन त्याच्यावरती जो अवलंबून आहे त्याला काय म्हणायचं आपण? प्रायमरी कंझ्युमर. ओके, देन नेक्स्ट जो फ्रॉग आहे याला आपण काय म्हणायचं आहे? सेकंडरी कंझ्युमर. देन थर्ड स्नेक जो आहे याला काय म्हणायचं आहे? टर्टरी कंझ्युमर. आणि हा जो गरुड आहे याला आपण अपेक्स कंझ्युमर. So these are the different trophic level in a food chain. Then next second question काय आहे? What is the energy pyramid? Energy pyramid म्हणजेच काय? तर it is a diagrammatical representation that is how to energy is travel from a different level of food chain. याला energy pyramid असं म्हटलेलं आहे. So these the answer of these two question. Next आता बघूया पुढे काही आपल्याला other example सुद्धा दिलेले आहेत. आता हे जे एक्झाम्पल्स आहेत हे पुस्तकामध्ये दिलेले नाहीत, पण तुम्हाला एक्स्ट्रा कळावे किंवा एक्स्ट्रा समजून यावे यासाठी मी ही स्लाइड या ठिकाणी ऍड केलेली आहे. या ठिकाणी ही एक अन्न साखळी आहे, ही एक आहे आणि ही एक आहे. अशा तीन अन्न साखळ्या दिलेल्या आहेत. तर बघा विद्यार्थ्यांनो, जर वेगवेगळ्या अन्न साखळ्या एकत्र येत असतील तर त्याला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं? अन्न जाळ्या असं म्हटलं जातं. तर हे काही अदर एक्झाम्पल सुद्धा मी या ठिकाणी ऍड केलेले आहेत. बघा अगदी सोपे सोपे एक्झाम्पल्स या ठिकाणी आहेत.
देन टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारले आहे, त्या क्वेश्चनचे आन्सर्स आपल्याला कसे देता येतील हे आपण बघणार आहोत. पॅडी इज अ कल्टिवेटेड ऑन अ लार्ज स्केल इन अ वेरियस स्टेट ऑफ साऊथ इंडिया. भारताच्या दक्षिण भागाकडे किंवा दक्षिण भारतामध्ये भातशेती ही मोठ्या प्रमाणावरती पिकवली जाते. पॅडी फील्ड्स आर फ्रिक्वेंटली अटॅक्ड बाय ग्रासहोपर. आता पॅडी भातशेती आहे म्हटल्यावर तिथे काय असणार आहेत, नागतोडे असणार आहेत. Similarly, frogs are also present in a large number in a mode of paddy fields. आता त्या ठिकाणी नागतोडे आहेत, तर बेडूक जे आहे, बेडकाचं खाद्य कोणी आहेत, नागतोडे आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी बेडूक सुद्धा असणार आहेत. आता बेडूक आहे म्हटल्यानंतर तिथे पुढे कोण असणार आहे, साप सुद्धा असणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी एक प्रकारची फूड चेन आहे. आता सपोज हाऊएव्हर इफ फ्रॉग पॉप्युलेशन डिक्लाइन्स ऑल ऑफ अ सडन, म्हणजे जर सपोज त्या अन्नसाखळीमध्ये ती बेडकांची संख्या ही जर अचानकच कमी झाली तर तिथे काय परिणाम होणार आहे, त्यावरती आपल्याला 3 क्वेश्चन विचारले आहेत. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट विल द इफेक्ट ऑफ अन पॅडी क्रॉप. सपोज बेडकांची संख्या कमी झाली तर काय होणार आहे, ग्रासहोपर. बेडूक कोणाला खात होता, ग्रासहोपरला खात होता. परंतु आता काय होणार, ग्रासहोपरची संख्या वाढणार आहे. ग्रासहोपरची संख्या वाढली, ग्रासहोपर काय खातात, तर भातशेती खातात, त्यामुळे तिथे जे पीक आहे या पिकाचे काय होणार आहे, नुकसान होणार आहे. देन आता सेकंड क्वेश्चन, नंबर ऑफ विच कंझ्युमर्स विल डिक्लाइन अँड विच विल इन्क्रीज. आता अन्नसाखळी जी आहे, अन्नसाखळीमध्ये मधली कडी कोणती आहे, कोण आहे, तर फ्रॉग आहे. सपोज फ्रॉगचे जे पॉप्युलेशन आहे जर कमी झाले तर त्याच्यावरती फ्रॉगच्या वरती कोण अवलंबून होता, साप होता. तर फ्रॉग काय खात होता, ग्रासहोपर खात होता. त्यामुळे काय होणार आहे, ग्रासहोपरची संख्या वाढणार आहे आणि जी स्नेकची संख्या आहे ही कमी होणार आहे. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन काय आहे, व्हॉट विल बी द ओव्हरऑल इफेक्ट ऑन द इकोसिस्टम. तर तिथली जी इकोसिस्टम आहे त्याच्यावरती काय परिणाम होणार आहे, तर त्या ठिकाणी ती जी इकोसिस्टम आहे याचा इकोसिस्टम ही टोटली इम्बॅलन्स होईल किंवा ती हळूहळू नाहीशी सुद्धा होईल. Now student, next point is a relationship between environment and ecosystem. See student, environment मध्ये या सर्व इकोसिस्टम आहेत, तर या एन्व्हायरमेंटचा आणि इकोसिस्टमच्या दोघांच्या मध्ये काय परस्पर संबंध आहे हे आपण आता बघूयात. त्याच्यापूर्वी एन्व्हायरमेंट म्हणजे काय, तर आपल्या सभोवतालचे जे सर्व वातावरण आहे याला एन्व्हायरमेंट म्हणलेलं आहे. त्याची डेफिनेशन कशी द्यायची आहे, फिजिकल, chemical and biological factors affecting the living organisms in any possible way is collectively called as the environment. Okay, म्हणजे या एन्व्हायरमेंट मध्ये सजीव आहेत, निर्जीव आहेत, त्याचबरोबर केमिकल काही फॅक्टर्स आहेत, या सगळ्याला मिळून काय म्हणलेलं आहे, एन्व्हायरमेंट म्हणलेलं आहे. तर या एन्व्हायरमेंटचे अगेन 2 टाइप्स आहेत, नॅचरल एन्व्हायरमेंट अँड आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. नॅचरल एन्व्हायरमेंट, या नॅचरल एन्व्हायरमेंट मध्ये बायोटिक फॅक्टर्स आहेत, अबायोटिक फॅक्टर्स आहेत, त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन आहेत. ती स्टुडंट आता हे बायोटिक फॅक्टर, अबायोटिक फॅक्टर आणि त्यांच्यामधले जे इंटरॅक्शन आहे हे इंटरॅक्शन होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, तर आपला एन्व्हायरमेंटचा बॅलन्स इम्प्रूव्ह होणार आहे किंवा मेंटेन राहणार आहे. त्यामुळे आता नॅचरल एन्व्हायरमेंट मध्ये जे स्टडी ऑफ इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक फॅक्टर आणि अनबायोटिक फॅक्टर याच्याशी रिलेटेड स्टडी करण्यासाठी एक वेगळी शाखा तयार केलेली आहे किंवा एक सायन्स क्रिएट केलेला आहे, त्यालाच इकोलॉजी असं म्हणलेलं आहे. So the science that deals with the study of interaction between biotic and abiotic factor environment is called as the ecology. See student, हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर सोपा आहे, परंतु याच्यावरती जे क्वेश्चन विचारलेले आहेत एक्सरसाइज मध्ये असू दे किंवा एक्झाम मध्ये असू दे, हे असे क्वेश्चन विचारलेले आहेत की त्या ठिकाणी तुम्हाला विचार करूनच त्याचे आन्सर द्यावे लागेल. त्यामुळे हा जो चॅप्टर आहे हा जरी सोपा वाटत असला तरी तो समजून घ्यायला अवघड आहे. त्यामुळे हा तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, जेणेकरून एक्झाम मध्ये जरी वेगळा काही क्वेश्चन विचारला तर त्याचा आन्सर तुम्हाला व्यवस्थित लिहिता येईल. ओके, तर आता आपण इकोलॉजी कन्सेप्ट बघितली. आता या इकोलॉजीचे जे काही फंक्शनल युनिट आहेत, बेसिक फंक्शनल युनिट आहे ते कोणतं आहे, इकोसिस्टम. ओके, आणि त्याचा एक्झाम्पल काय आहे, आवर अर्थ. आपल्या पृथ्वीवरती आता या ठिकाणी या पिक्चर मध्ये पृथ्वीवरती बघा प्लांट्स आहेत, ॲनिमल्स आहेत, देन इन्सेक्ट्स आहेत, बर्ड्स आहेत, हे सर्व आपल्या पृथ्वीवरती बायोटिक फॅक्टर्स आहेत. देन बायोटिक फॅक्टर्स कोणते आहेत, जमीन आहे,
पाणी आहे, वातावरण आहे, तापमान आहे, तर हे सर्व कसे आहेत अबायोटिक फॅक्टर्स सुद्धा आहेत आणि त्यांच्यामध्ये काय आहे इंटरॅक्शन सुद्धा आहे. So to study deals with the interaction between biotic and abiotic factor is called as the ecology आणि त्याच्यासाठी जे युनिट वापरलेले आहे ते आहे इकोसिस्टीम. आता नेक्स्ट आपण बघणार आहोत एन्व्हायरमेंटल इकोसिस्टीम. याच्यामध्ये काही क्वेश्चन विचारलेले आहेत. त्या क्वेश्चनचे फर्स्ट आपण आन्सर देऊया. फर्स्ट क्वेश्चन आहे which cycles are operated in environment, what is their importance. कोणती कोणती अशी चक्र आहेत जी आपल्या पर्यावरणामध्ये वर्क होतात किंवा ऑपरेट होतात आणि त्याचे काय महत्त्व आहे. तर यामध्ये मी पिक्चर्स ऍड केलेले आहेत. पहिला जे आहे हे आहे गॅसियस सायकल, देन हा सेकंड जो आहे हा आहे ऑक्सिजन सायकल, थर्ड वन आहे ते आहे वॉटर सायकल आणि फोर्थ आहे हा आहे कार्बन सायकल. तर हे जे सर्व सायकल्स आहेत ही सर्व जी पर्यावरणीय आपली चक्र आहेत ही महत्त्वाची आहेत कारण त्याच्यापासूनच आपला एन्व्हायरमेंटल जो बॅलन्स आहे हा मेंटेन राहणार आहे. सो एन्व्हायरमेंटल बॅलन्स मेंटेन राहण्यासाठी या सगळ्याचे महत्त्व आहे. देन नेक्स्ट पॉइंट आहे तो आहे एन्व्हायरमेंटल कंजर्वेशन. See student, what is the meaning of conservation? Conservation means to protect or to prevent. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे एन्व्हायरमेंटल कंजर्वेशन म्हणजे आपलं हे जे पर्यावरण आहे त्या पर्यावरणाला आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे, प्रिव्हेंट करायचं आहे, त्याचं सांभाळ संरक्षण करायचं आहे. आपल्या लास्ट जनरेशनच्या जे पिढ्या होत्या यांनी काय केलेलं आहे तर त्यांच्या बेसिक गरजा आहेत या सर्व पूर्ण करण्यासाठी पर्यावरणाकडून जितकं काही घेता येईल तितकं सर्व घेतलेलं आहे आणि त्या बदल्यात मात्र पर्यावरणाला काही देण्यासाठी माणूस विसरून गेलेला आहे. म्हणजे बेसिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांनी अर्बनायझेशन केलं, त्याचबरोबर रोड्स क्रिएट केले, डॅम्स क्रिएट केले, इंडस्ट्रीज मोठमोठ्या उभा केल्या. तर या सगळ्याचा परिणाम म्हणून काय झालेला आहे तर पोल्युशन वाढत गेलं, क्लायमेट चेंज होत गेलं, म्हणजेच काय एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स क्रिएट झाले. त्यामुळे काय झालं एन्व्हायरमेंटचा जो बॅलन्स होता हा बॅलन्स काय झालेला आहे कमी झालेला आहे किंवा तो डिक्रीज झालेला आहे. तर आपल्याला आता काय करायचं आहे या जो एन्व्हायरमेंट आहे या एन्व्हायरमेंट इम्प्रूव्ह करायचा आहे, त्याचा बॅलन्स आपल्याला मेंटेन ठेवायचा आहे. त्यासाठी आपण काय समजलं पाहिजे तर आपली ही जी काही पृथ्वी आहे ही पृथ्वी आपल्याला आपल्या पूर्वजांकडून किंवा आपल्या अँसेस्टरकडून ती आपल्याला मिळालेली प्रॉपर्टी नसून आपली जी पुढची पिढी आहे या पुढच्या पिढीकडून ती आपल्याला उचलून मिळालेली गोष्ट आहे असं समजून आपल्याला आपली पृथ्वीचं एन्व्हायरमेंटचं कंजर्वेशन करायचं आहे. म्हणजेच आपल्याला सध्या आपल्याला कसं शुद्ध हवा, शुद्ध पाणी, माती या सगळ्याची जशी आपल्याला गरज आहे तसेच आपलं जे काही फ्युचर जनरेशन असणार आहे, नेक्स्ट जनरेशन असणार आहे त्यांना सुद्धा या सगळ्याची गरज असणार आहे. सो त्यासाठी आपल्याला सध्या आपल्या एन्व्हायरमेंटचं कंजर्वेशन केलं पाहिजे, त्या आपल्या पर्यावरणाचं संवर्धन केलं पाहिजे जेणेकरून पुढच्या पिढीला सुद्धा शुद्ध हवा, शुद्ध पाणी, माती तसेच काही विविध धातू आहेत, खनिजे आहेत या सगळ्याची त्यांना सुद्धा गरज आहे, त्यांना सुद्धा ते मिळावे यासाठी आपण सध्या तसेच आपल्या एन्व्हायरमेंटचा बॅलन्स हा मेंटेन राहावा यासाठी आपल्याला एन्व्हायरमेंट कंजर्वेशन करायचं आहे. आता हे जे एन्व्हायरमेंट आहे या एन्व्हायरमेंट मध्ये कुठले कुठले असे फॅक्टर्स आहेत की या फॅक्टर्समुळे एन्व्हायरमेंटवरती परिणाम होतो. त्यामध्ये आता दोन फॅक्टर्स असतात मेनली. फर्स्ट आहे मॅनमेड फॅक्टर्स आणि सेकंड वन आहे तो आहे नॅचरल फॅक्टर्स. मॅनमेड फॅक्टर्स म्हणजे काय तर माणूस आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्याने विविध गोष्टी किंवा ऍक्टिव्हिटीज केलेल्या आहेत. त्यामध्ये पहिला आहे ते आहे इंडस्ट्रियलायझेशन. औद्योगिकरणामुळे भरपूर प्रमाणात पोल्युशन होतं, त्याचबरोबर जे इकोसिस्टीम आहे त्या इकोसिस्टीमचा बॅलन्स होतो. त्याचबरोबर इंडस्ट्रियलायझेशन झालं, त्यानंतर नेक्स्ट आहे ते आहे अर्बनायझेशन. राहण्यासाठी त्याने जंगलतोड केली, तिथे अर्बनायझेशन किंवा नागरीकरण केलं. त्यानंतर जनावरांची शिकार करणे, त्याचबरोबर रोड बांधणे, धरणे बांधणे हे सगळ्याच्या ऍक्टिव्हिटीज आहेत या मॅनमेड ऍक्टिव्हिटीज आहेत आणि याच्यामुळे एन्व्हायरमेंट वरती काय होतो अफेक्ट होतो. हे झाले आपल्या मॅनमेड फॅक्टर्स कोणते. आता नॅचरल फॅक्टर्स सुद्धा असे काही आहेत त्यामुळे सुद्धा इट कॅन बी आल्सो इफेक्ट्स ऑन एन्व्हायरमेंट. तर त्या कोणत्या आहेत तर अर्थक्वेक, सायक्लोन, देन जंगलांना आग लागणे, त्याचबरोबर ड्राफ्ट लाईक कंडिशन या सगळ्या नॅचरल फॅक्टर्स आहेत किंवा या सगळ्या नॅचरल गोष्टी आहेत यांच्यामुळे सुद्धा एन्व्हायरमेंट वरती काय होतो अफेक्ट होतो. And second question, what will happen if number of consumers in an environment goes on increasingly gradually?
समजा पर्यावरणामध्ये भक्षकांची संख्या ही वाढतच गेली तर त्यामुळे काय होणार आहे तर त्या भक्षकांचा जो भक्ष्य असणार आहे या भक्ष्याची संख्या कशी होणार आहे कमी होणार आहे परिणामी काय होणार भक्ष्याची संख्या कमी झाली म्हणजे अगेन कन्झ्युमर जे आहे त्या कन्झ्युमरची संख्या सुद्धा कशी होणार आहे डिक्रीज होणार आहे किंवा कमी होणार आहे सो नेक्स्ट देखो थर्ड क्वेश्चन व्हाट विल बी द इफेक्ट ऑफ अन इंडस्ट्री एस्टॅब्लिश्ड ऑन अ रिव्हर बँक ऑन द रिव्हर इकोसिस्टम सपोज अशा ज्या मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहेत या इंडस्ट्रीज जर नदीच्या किनाऱ्याच्या भागावरती जर उभ्या केल्या तर त्यामुळे तिथे जे इकोसिस्टम आहे त्याच्यावरती कोणता परिणाम होईल बघा विद्यार्थ्यांना सोपं उत्तर आहे काय होईल इंडस्ट्रीज मध्ये ज्या प्रोसेसेस होतात या प्रोसेसेस मध्ये जे पाणी वापरलं जातं या पाण्याच्या मध्ये एक विषारू असे धातू असतात किंवा विषारू काही घटक असतात हे विषारी घटक तसे जर ते पाणी आपण त्या नदीमध्ये सोडले तर त्या नदीमध्ये जे काही जलचर आहेत या जलचरांना ते हानिकारक असू शकतं शिवाय तिथे काही अन्नसाखळ्या सुद्धा आहेत या अन्नसाखळ्याला सुद्धा हानिकारक होऊ शकतं त्यामुळे काय होणार आहे तर रिव्हरची जी इकोसिस्टम आहे ही इकोसिस्टम कशी होणार आहे अनबॅलन्स होणार आहे किंवा ती हळूहळू नाहीशी होईल संपुष्टात येईल देन नेक्स्ट पॉइंट आपला कोणता आहे पोल्युशन पोल्युशन पॉइंट अगदी सोपा आहे पण जेव्हा तुम्ही याचं उत्तर द्यायला जाईल तेव्हा तुम्हाला ते अवघड वाटेल त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन बघा पोल्युशन पोल्युशन म्हणजेच काय जनरली कंटॅमिनेशन ऑफ एनी मटेरियल इट इज अ पोल्युशन म्हणजेच काय एखाद्या वस्तूमध्ये कुठलीही दुसरी भेसळ मिक्स करणे त्यामुळे काय होणार आहे प्रदूषण होणार आहे आता एन्व्हायरमेंटल पोल्युशन म्हणजेच काय तर पर्यावरणीय प्रदूषणामध्ये त्या पर्यावरणामध्ये दुसऱ्या कुठल्याही गोष्टी घुसवणे त्यामध्ये लाईक नॅचरल इव्हेंट्स आहेत ह्युमन ऍक्टिव्हिटीज आहेत याच्यामुळे जे आपले पर्यावरण आहे हे प्रदूषित होणे याला पर्यावरणीय प्रदूषण असं म्हणलेलं आहे ओके सो त्याची डेफिनेशन unnecessarily and unacceptable change in a surrounding environment due to the natural events and human activities is called as a environment pollution okay see the definition अननेसेसरी अँड अनएक्सेप्टेबल म्हणजे अस्वीकारार्ह किंवा आपल्याला अनावश्यक म्हणजे त्याची आपल्याला गरज नाही असा जो बदल आपल्या या सभोवतालच्या पर्यावरणामध्ये होतो कशामुळे होतो तर काही नॅचरल ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा ह्युमन ऍक्टिव्हिटीज आहेत याच्यामुळे जो बदल होतो या बदलाला काय म्हणायचं आहे पर्यावरणीय प्रदूषण that is a direct or indirect changes in a physical, chemical and biological properties of air, water and soil which will be harmful to human and other living beings is a environmental pollution. हे environmental प्रदूषण जे आहे त्याच्यामुळे काय होणार आहे डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट त्या ठिकाणी एअर पोल्युशन होणार आहे वॉटर पोल्युशन सॉइल पोल्युशन आणि याचा परिणाम कशावरती होणार आहे तर मानवावरती परिणामी इतर जे सजीव आहेत या सजीवांवरती सुद्धा होणार आहेत त्यानंतर आता जे टाइप्स ऑफ पोल्युशन आहेत ते कोणते आहेत बघा एअर पोल्युशन वॉटर पोल्युशन सॉइल पोल्युशन लाइट पोल्युशन अँड साउंड पोल्युशन दीज आर द टाइप्स ऑफ पोल्युशन हे सर्व पोल्युशनचे जे टाइप्स आहेत हे आपण लास्ट इयर मध्ये अगदी डिटेल्स मध्ये सर्व बघितलेले आहेत सो या ठिकाणी तुम्हाला फक्त पोल्युशन म्हणजे काय त्याचे टाइप्स कोणते आणि रिझन्स कोणते हे सर्व बघायचं आहे ओके सो दीज आर द टाइप्स दीज आर द डेफिनेशन आता आपण काय बघूया रिझन्स ऑफ द पोल्युशन फर्स्ट रिझन कोणता आहे पोल्युशनचं तर ते आहे पॉप्युलेशन एक्सप्लोजन पॉप्युलेशन एक्सप्लोजन मीन्स व्हॉट टू इन्क्रीज द पॉप्युलेशन इन अ शॉर्ट पिरियड म्हणजे कमी कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढवणे याला काय म्हटलं जातं पॉप्युलेशन एक्सप्लोजन असं म्हटलं जातं तर याच्यामुळे काय होतं जसे जसं पॉप्युलेशन वाढत जाईल तसं त्याच्या बेसिक नीड्स वाढत जातात आणि त्या कम्प्लीट करण्यासाठी काय होतं एन्व्हायरमेंट मध्ये पोल्युशन होतं त्याच्यामुळे एन्व्हायरमेंटल पोल्युशन वाढत जातं सो दिस इज वन ऑफ द रिझन ऑफ द पोल्युशन सेकंड आहे ते रिझन कोणता आहे तर इंडस्ट्रियलायझेशन मोठे मोठे कारखाने उभा केल्यामुळे वायूचं प्रदूषण तर होतं तसेच त्यापासून जे बाहेर पडणारे सांडपाणी आहे त्यामुळे जलीय प्रदूषण सुद्धा होतं तसेच सॉइल पोल्युशन सुद्धा होतं त्यानंतर थर्ड वन आहे पॉप्युलेशनशी रिलेटेड ते आहे नैसर्गिक साधन संपत्ती ज्या आहेत याचा नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर जो आहे हा अति प्रमाणात करणे किंवा अनिर्बंध करणे म्हणजे त्याला कुठलाही आळा न घालणे अशा प्रकारे नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर केल्यामुळे सुद्धा प्रदूषण घडू शकतं देन फोर्थ रिझन कोणता आहे तर डिफॉरेस्टेशन जंगल तोड केल्यामुळे सुद्धा प्रदूषणामध्ये वाढ होते सो हे सर्व जे रिझन्स आहेत हे प्रदूषणाशी रिलेटेड आहेत आपल्याला आता हे सर्व रिझन कळालेले आहेत आता याच्यावरती आपल्याला उपाययोजना करायची आहे आणि जेणेकरून जे पोल्युशन आहे हे पोल्युशन कमी करता येईल ओके
नेक्स्ट आता जे आपले एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन आणि सॉइल पोल्युशन ह्या सगळ्याचे सोर्सेस कोणते आहेत, त्याचे इफेक्ट्स काय होणार आहे आणि ते आपल्याला कंट्रोल कसे करता येईल हे सगळं बघायचे आहे. तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये हा अशा प्रकारचा चार्ट दिलेला आहे. हा चार्ट जो होता तो इनकम्प्लीट दिलेला आहे. बट स्टुडंट या ठिकाणी मी हे जे ब्लू कलर मध्ये सर्व पॉइंट्स ऍड केलेले आहेत हे कंप्लीट करण्यासाठी भरलेले आहेत. म्हणजे आता हा काय केलेला आहे, चार्ट कंप्लीट केलेला आहे. सी पहिल्यांदा बघूया एअर पोल्युशन. फर्स्ट एअर पोल्युशन शी रिलेटेड जे कंपोनेंट्स आहेत ते कोणते आहेत, त्यामध्ये गॅसेस मध्ये CO2, CO, hydrocarbon, sulfur, NOx, hydrogen sulfide, etc. These are the gases components related to air pollution. आणि solids component कोणते कोणते आहेत, dust, ash, carbon, lead and asbestos. हे जे आहेत हे सॉलिड कंपोनेंट्स आहेत रिलेटेड टू एअर पोल्युशन. आता एअर पोल्युशन कशामुळे होतो किंवा त्याचा सोर्सेस कोणते कोणते आहेत ते बघा. तर केमिकल इंडस्ट्रीज आहेत त्याच्यापासून जो धूर बाहेर निघतो त्याच्यामुळे एअर पोल्युशन होतं. काही काही थर्मल पॉवर स्टेशन आहेत, तसेच पेपर इंडस्ट्रीज आहेत, क्लॉथ मिल्स आहेत, काही सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, त्याशिवाय काही डायनॅमिटिक स्टोन क्रेशर आहेत. या सगळ्यामुळे काय होणार आहे, तर एअर पोल्युशन हे इन्क्रीज होणार आहे. आता हे जे एअर पोल्युशन होतं, ह्या एअर पोल्युशनचे परिणाम काय होतात, ह्युमन बॉडीवरती असू दे किंवा इतर ऑर्गॅनिझम्सचे रिलेटेड असू दे, तर त्याचे परिणाम काय आहेत, इम्पॅक्ट ऑन ह्युमन हेल्थ लाईक इफेक्ट ऑन रेस्पिरेटरी सिस्टीम. मानवाची जी श्वसन संस्था आहे या श्वसन संस्थेशी रिलेटेड जे जे आजार आहेत ते सर्व आजार या एअर पोल्युशन मुळे होतात. शिवाय जे अॅनिमल आहेत, जे प्लांट्स आहेत त्यांना सुद्धा ते हार्मफुल आहे. त्याचबरोबर एअर पोल्युशन मुळे क्लायमेट चेंज ही कंडिशन सुद्धा होते, ऍसिड रेन कंडिशन सुद्धा होते. सो दीज आर द इफेक्ट्स ऑफ एअर पोल्युशन. आता आपण सोर्सेस कोणता बघितला, त्याच्यापासून होणारे परिणाम कोणते बघितले, तर हे सर्व आपल्याला माहिती आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, तर हे एअर पोल्युशन जे आहे हे आपल्याला कंट्रोल करायचं आहे, कमी करायचं आहे. त्यासाठी काय करावे लागेल, टॉल चिमनीज अँड इम्प्रुव्हमेंट इन प्रोडक्शन मेथोडॉलॉजी. ज्या कारखान्याच्या धुरांड्या आहेत त्या आपल्याला कशा करायच्या आहेत, उंचावरती करायच्या आहेत. त्याबरोबर जे प्रोडक्शन मेथोडॉलॉजी आहे त्याच्यामध्ये काही उपाययोजना करायच्या आहेत किंवा इम्प्रुव्हमेंट करायचे आहे. हे झालं फर्स्ट होतं आपलं एअर पोल्युशन. आता सेकंड पोल्युशन आहे ते आहे वॉटर पोल्युशन. वॉटर पोल्युशन चे रिलेटेड कंपोनेंट, त्यामध्ये बायोटिक कंपोनेंट कोणते आहेत, अलाइव, व्हायरस, बॅक्टेरिया, पॅरासाइट. त्यानंतर अबायोटिक फॅक्टर्स कोणते, सॅन्ड, सॉइल, डस्ट, सीवर, हेवी मेटल्स अँड लीड. हे सर्व अबायोटिक फॅक्टर्स आहेत. हे फॅक्टर्स जर पाण्यामध्ये मिसळले तर काय होणार आहे, पाण्याचे प्रदूषण होणार आहे. त्यामुळे आता त्याचे सोर्सेस कोणते आहे वॉटर पोल्युशनचे, तर इंडस्ट्रियल वेस्ट. मग असंच आपण काय म्हटलं, जर मोठमोठे कारखाने उभे केले तर त्यामध्ये जे प्रोसेस केलेले वॉटर असते, वॉटर जर रिव्हर किंवा वेगवेगळे जे वॉटर सोर्सेस असतात यांच्यामध्ये जर ऍड केले तर त्या ठिकाणच्या त्या वॉटरचं काय होतं, पोल्युशन होतं. डोमेस्टिक वेस्ट, सीवेज, देन केमिकल डिस्चार्ज फ्रॉम इंडस्ट्रीज, पेस्टिसाइड्स यूज्ड इन ऍग्रीकल्चर. तसेच खत, जे शेतामध्ये तणनाशक, कीटकनाशक वापरली जातात, यामुळे सुद्धा ते पाणी जे आहे हे नदीपर्यंत जाते आणि तिथं जाऊन त्याचं काय होणार आहे, वॉटर पोल्युशन होणार आहे. तर हे झाले त्याचे सोर्सेस. आता नेक्स्ट आपण त्याचे इफेक्ट्स काय काय होतात ते बघूया. इपिडायनॅमिक्स ऑफ वॉटर बोर्न डिसीजेस इन ह्युमन आणि मोर्टॅलिटी ऑफ एक्वेटिक एनिमल्स. म्हणजे याचा अर्थ काय, तर जे साथीचे रोग आहेत हे दूषित पाण्यामुळे पसरतात किंवा ते साथीचे रोग हे दूषित पाण्यामुळे होतात. त्यानंतर मोर्टॅलिटी ऑफ एक्वेटिक एनिमल्स म्हणजे ते जलचर आहेत, या जलचरांची जी काही त्यांना ते हार्मफुल असतं किंवा त्यांची तिथे जी काही वास्तव्य आहे, वास्तव्य हळूहळू त्यामुळे काय होतं, संपुष्टात येतं. आता त्याचे कंट्रोल करण्यासाठी किंवा कंट्रोलिंग साठी आपल्याला काय केलं पाहिजे, लॉज अगेन्स्ट रिलीज ऑफ टॉक्सिक इन्फ्लुएन्सेस इन वॉटर बॉडीज. त्याच्याशी रिलेटेड जे काही कायदे आहेत हे कायद्यांचं आपल्याला पालन केलं पाहिजे आणि वॉटर पोल्युशन आपल्याला कशा प्रकारे कमीत कमी करता येईल हे त्याच्यावरती उपाययोजना केली पाहिजे. देन थर्ड वन, इट इज अ सॉइल पोल्युशन. सॉइल पोल्युशन आर डिफरंट इन अ डिफरंट रिजन. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे सॉइल पोल्युशन, भूप्रदूषण हे होऊ शकतं. म्हणजे समजा जर प्लास्टिक आपण इतरत्र कुठेही टाकलं तर त्या ठिकाणी काय होणार आहे, ते सॉइल पोल्युशन होणार आहे. त्याचप्रमाणे इथे काय एक्झाम्पल दिलेलं आहे, नियर अ फील्ड इनऑर्गॅनिक कंपोनेंट्स, एक्सेस ऑफ फर्टिलायझेशन, हेवी मेटल अँड अदर टॉक्सिन्स. म्हणजे सपोज शेतीमध्ये आपण अति प्रमाणात जर तणनाशक, कीटकनाशके किंवा खत हे जर सर्व वापरलं तर त्या ठिकाणी काय होणार आहे, सॉइल पोल्युशन होणार आहे. तर त्याचे सोर्सेस कोणते कोणते आहेत, हाऊसहोल्ड टॉक्सिक मटेरियल, केमिकल, पेस्टिसाइड्स, बायोमेडिकल वेस्ट, इंडस्ट्रियल इन्फ्लुएन्सेस एक्सेट्रा.
घराघरामधून बाहेर पडणारे जे काही वेस्टेज मटेरियल आहे, शिवाय जैववैद्यकीय सुद्धा काही मटेरियल असतं, इंडस्ट्रीज मधून बाहेर पडणारं काही मटेरियल वेस्ट मटेरियल असतं, या सगळे हे कशाचे सोर्सेस आहेत, सॉइल पोल्युशनचे सोर्सेस आहेत. तर त्याचे इफेक्ट्स काय होतात, सॉइल इरोजन, रिटार्डेड ग्रोथ ऑफ प्लांट अँड क्रॉप अँड न्यूट्रिशनल इफिशियन्सी. तर याचा परिणाम काय होतो, तर जी झाड आहे या झाडांची वाढ खुंटते, त्याचबरोबर वनस्पतीमध्ये जे काही पोषक तत्वे असतात, ही पोषक तत्वांची त्या ठिकाणी कमतरता होते. आता याचा आपल्याला कंट्रोलिंग करायचं आहे, तर त्यासाठी काय करावे लागेल, रिसायकलिंग और रियूज द पॉल्युटिंग मटेरियल्स, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. म्हणजे प्लास्टिक सारखे जे काही पदार्थ आहेत यांचा आपल्याला रिसायकल करायचा आहे, रियूज करायचा आहे, किंवा त्याचा जो वापर आहे हा कमीत कमी वापर करायचा आहे. त्यानंतर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे जो घनकचरा आहे, आपल्या घरामध्ये जो कचरा असतो तो ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, असं करून तो योग्य ठिकाणी आपल्याला डिस्पोजेबल करायचा आहे. सो हे सर्व आपण आता पोल्युशनचे टाइप्स बघितले, या त्याचे सोर्सेस कोणते बघितले, इफेक्ट्स कोणते बघितले, आणि त्याचे कंट्रोलिंग मेजर्स कोणते आहेत हे सुद्धा बघितलं. आता पुढे सुद्धा आपल्याला एक पोल्युशनचा टाइप्स आहे, तो आहे रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन. सी स्टुडंट, रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन याच्यावरती एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला होता. सो हा जो पॉइंट आहे हा मी एक वेगळा पॉइंट घेतला त्यासाठी, कारण हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे. 2 मार्काला याच्यावरती क्वेश्चन विचारला गेला होता. रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन हे जे आहे मेनली या ठिकाणी 2 रिझन्स असतात. फर्स्ट आहे ते आहे नॅचरल रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन, आणि सेकंड आहे ते आहे मॅनमेड किंवा आर्टिफिशियल रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन. नॅचरल म्हणजे त्यामध्ये कोणते पॉइंट कोणते ऍड्स होतात, तर यूव्ही रेज अँड आयआर रेडिएशन. यूव्ही रेज, यूव्ही म्हणजे काय, अल्ट्रा व्हायोलेट रेज. पोल्युशन मुळे सध्या काय झालेलं आहे, ओझोनचा जो लेयर आहे हा ओझोनचा लेयर कमी होत चाललेला आहे. त्यामुळे सूर्यापासून ते डायरेक्टली यूव्ही रेज कुठे येतात, आपल्या पृथ्वीपर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे पृथ्वीवरती जे सजीव आहेत, वनस्पती आहेत, प्राणी आहेत, या सर्वांना हे जे यूव्ही रेज आहेत हे कसे आहेत, हार्मफुल आहेत. त्यानंतर आयआर रेडिएशन, हे सुद्धा आयआर रेडिएशन सुद्धा हार्मफुल आहेत. आता नेक्स्ट रिझन कोणता आहे, ते आहे मॅनमेड रिझन. मॅनमेड रिझन मध्ये एक्स रेज अँड रेडिएशन फ्रॉम ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स आर आर्टिफिशियल रेडिएशन. म्हणजे एक्स रे आणि औष्णिक विद्युत केंद्र जे आहेत याच्यामधून बाहेर पडणारा जो काही जे काही रेडिएशन्स आहेत, ऍक्सिडेंटली सपोज त्यातून काही बाहेर पडलं, त्याच्यातून जर किरणोत्सार झाला तर त्या ठिकाणी काय होतं, रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन होतं. तर अशा रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन्स मुळे काही आजार होतात किंवा त्याचे काही इफेक्ट्स आहेत. हे कोणते इफेक्ट्स आहेत हे बघा. पहिला आहे कॅन्सरियस अल्सरेशन ऑकर ड्यू टू द हायर रेडिएशन ऑफ एक्स रेज. जर एक्सरेज रेजचा जर मारा सतत करत राहिला तर त्याच्यापासून काय होतं, कॅन्सरस सारख्या, अल्सर सारख्या आजार उद्भवू शकतो. देन टिश्यूज इन अ बॉडी आर डिस्ट्रॉइड. आपल्या शरीरामधल्या ज्या ऊती आहेत त्या ऊतींचे प्रमाण किंवा त्या ऊती नाहीशा होतात. जेनेटिक चेंजेस ऑकर, जनुकीय बदल सुद्धा याच्यामुळे घडतो. बघा किती मोठा इफेक्ट आहे. जेनेटिक चेंजेस सुद्धा याच्यामुळे होतात. आणि फोर्थ वन आहे विजन इज ॲडव्हर्सली अफेक्टेड. म्हणजे दृष्टीशी रिलेटेड जे काही आजार आहेत हे आजार सुद्धा या रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन मुळे होऊ शकतात. आता हे जे रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन आहे, सपोज काही ॲटॉमिक एनर्जी प्लांट्स आहेत त्याच्यामधून ऍक्सिडेंटली यातले जे काही रेडिएशन्स आहेत हे जर बाहेर पडले तर त्याच्यापासून ते पोल्युशन होतं. आणि त्याचे काही ऍक्सिडेंट सुद्धा घडलेले आहेत, ते आपण बघणार आहोत. चेर्नोबिल, विंड स्केल अँड 3 माइल आयलँड mishaps are the major mishaps of the world till present. म्हणजे सध्यापर्यंत आतापर्यंत घडलेले 3 असे ऍक्सिडेंट आहेत. ते कोणत्या कोणत्या ठिकाणी आहेत, चेर्नोबिल, विंडस्केल अँड 3 माइल आयलँड. Thousands of people have been affected for a long term due to this accident. याच्यामुळे हजारो अशा माणसांना किंवा व्यक्तींना याच्यामुळे परिणाम भोगावे लागत आहेत. आता याचे फर्स्ट एक्झाम्पल किंवा फर्स्ट पिक्चर जे मी ऍड केलेलं आहे हे आहे चेर्नोबिल रिलेटेड. देन सेकंड या ठिकाणी जे हे आहे 3 माइल आयलँड. अँड थर्ड वन जे दिसते ते तुम्हाला ते आहे विंडस्केल. सो तुम्हाला एक छोटीशी आयडिया येण्यासाठी मी या ठिकाणी हे 3 पिक्चर्स ऍड केलेले आहेत. Hello students, welcome in Sahashikshan. So this session is on our fourth chapter, environmental management. In that second part, so let's start. In this part, these 2 highlighted points will be covered. The first one is the environmental management and second is the biodiversity hotspot. Okay. So जो आपला first part होता
या फर्स्ट पार्ट मध्ये आपण काय बघितलं, इकोसिस्टीम, रिलेशनशिप बिटवीन एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम. देन नेक्स्ट पॉइंट बघितला आपण होता पोल्युशन, रिझन्स ऑफ पोल्युशन. सो लास्ट पार्ट मध्ये आपण हे सर्व पॉइंट कव्हर केले. बट आता पोल्युशन जो पॉइंट आपण बघितला, पोल्युशनचे रिझन्स बघितले, त्याच्यामुळे होणारे अफेक्ट्स आपण बघितले. तर हे आपल्याला काय करायचे, अफेक्ट जे होणार आहेत ते कमी करायचे आहेत. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एन्व्हायरमेंट कन्झर्व करायचं आहे. So on that basis, this point is a need of environmental conservation. म्हणजे या पर्यावरणाचे संवर्धन आहे याची गरज आपल्याला आता भासू लागलेली आहे. जनरल पब्लिक इज नॉट अवेअर अबाउट रूल्स ऑफ एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन. तुम्हा आम्हासारखे जे काही सर्वसामान्य लोक आहेत यांना जे गव्हर्नमेंटनी एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनशी रिलेटेड जे कायदे केलेले आहेत त्या कायद्यांच्या बाबतीत ते तितके जागरूक नसतात. दे आर नॉट अवेअर अबाउट इट. So there should be a large scale participation of the people in environmental conservation. त्यासाठी काय केलं पाहिजे की सर्व लोकांनी एकत्र येऊन एक लोक सहभाग घेतला पाहिजे. सो की आपल्याला एन्व्हायरमेंटल जे प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहेत हे प्रॉब्लेम्स कमी करता येईल किंवा ते प्रॉब्लेम्स होऊ नये यासाठी काही सोल्युशन काढता येईल. त्याचबरोबर इट विल बी पॉसिबल टू आन्सर द एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स only if environmental protection conservation becomes an effective public movement. म्हणजे आपल्याला आता एन्व्हायरमेंटशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहेत हे प्रॉब्लेम्स जर ओव्हरकम करायचे असतील, ते जर कमी करायचे असतील, तर एक आपल्याला इफेक्टिव्ह पब्लिक मुवमेंट म्हणजे एक प्रभावी अशी लोक चळवळ केली पाहिजे. यासाठी सर्व लोकांनी एकत्र आलं पाहिजे, त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. लास्ट काही इयर्स मध्ये मराठा आरक्षणासाठी जसे लोक एकत्र आले होते त्यामध्ये त्यांनी एक इफेक्टिव्ह पब्लिक मुवमेंट, एक आंदोलन केलं होतं. अशा प्रकारचे जर आपण काही सर्व लोकांनी एकत्र येऊन पब्लिक मुवमेंट घेतली रिलेटेड टू एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, त्यासाठी जर काही प्रयत्न केले तर या एन्व्हायरमेंट मध्ये जे जे काही प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले आहेत हे सर्व प्रॉब्लेम्स आपण ओव्हरकम करू शकतो किंवा ते कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो. हे झालं आपल्या आता बेसिक लेवल वरती. त्याचबरोबर आपल्याला आणखी सुद्धा काय करायचं आहे, जे लहान मुलं आहेत या लहान मुलांच्या मध्ये लहान वयापासूनच एन्व्हायरमेंट रिलेटेड जे काही गुड व्हॅल्यूज आहेत ते त्यांच्या मनामध्ये आपल्याला बिंबवायचे आहेत. For this purpose, values like a positive attitude, affection towards environment, knowledge about it, etc. should be included among the children since their childhood. So या पॉइंट वरून आपण काय सांगायचं आहे की जी लहान मुले आपल्या जवळपास असतील किंवा शाळेमध्ये घरामध्ये आपल्या लहान मुलं आहेत त्यांना आपण लहान वयापासूनच सांगायचं आहे की जो कचरा आहे हा कचरा कुंडीमध्येच फेकला पाहिजे. त्यानंतर जे रस्त्याने जाता येता जी पाणी ओरबडणे किंवा झाडाची फांद्या तोडणे या सर्व गोष्टी करायच्या नाहीत. पाण्याचा वापर जपून करणे, अशा ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत या सर्व छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला त्यांना आतापासूनच शिकवायच्या आहेत, आतापासूनच त्यांच्या मनामध्ये त्या बिंबवायच्या आहेत, जेणेकरून फ्युचर मध्ये त्यांच्याकडूनच त्याच्या थ्रू एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन होऊ शकतं. त्याचबरोबर आता नेक्स्ट पॉइंट, ऑल द डेव्हलपिंग अँड अंडर डेव्हलप्ड कंट्रीज, म्हणजे जे देश ऑलरेडी डेव्हलप झालेले आहेत, जे सध्या त्यांची डेव्हलपिंग सुरू आहे आणि जे अंडर डेव्हलप्ड आहेत, असे सगळे देश काय केलेले आहेत तर आपली आपली जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे फॉर व्हॉट एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन, ज्या पर्यावरणाचे संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांनी या सर्व देशांनी घेतलेली आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या आपल्या परीने काही रूल्स रेग्युलेशन क्रिएट केलेले आहेत आणि त्याच्याप्रमाणे ते फॉलो सुद्धा करत आहेत. सो हा झाला आपला फर्स्ट पॉइंट, नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. आपला नेक्स्ट पॉइंट आहे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अवर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. एन्व्हायरमेंट कन्झर्व करणे ही आपली एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आपली ती सामाजिक जबाबदारी आहे. कारण का याचा मी आता पॉइंट वाईज सांगते. जेव्हापासून मानव हा अस्तित्वात आला तेव्हापासून मानवाचे आणि या पर्यावरणामध्ये काही इंटररिलेशनशिप झाले आणि मानवाने आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी निसर्गाच्या सर्व गोष्टी वापरायला लागला. म्हणजे निसर्गाकडून जितकं काही शुद्ध हवा, शुद्ध पाणी, त्याचबरोबर ठिकाण किंवा जागा म्हणूयात आपण, या सर्व त्याने वापरायला, साधन संपत्ती ज्या काही आहेत त्या सर्व वापरायला त्यांनी सुरू केला. Since the existence of human, there is a interrelationship between human and environment. On the earth, human being proved its superiority as compared to other animals with the help of character like intelligence, memory, imaginary ability. म्हणजे मानवाने काय केलं, स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या बुद्धीच्या जोरावरती, स्मरण शक्तीवरती
काय केलं तर आपण या जगामध्ये सुपेरियर आहोत, सर्वांच्या पेक्षा श्रेष्ठ आहोत हे त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं आणि आपल्या गरजा भागवण्यासाठी तो पर्यावरणाचा वापर करू लागला. ह्युमन इस्टॅब्लिशेस डोमिनेशन ओव्हर द नेचर, म्हणजेच काय तर त्याने निसर्गावरती प्रभुत्व मिळवलं. ह्युमन युटिलाइजेस ऑल द नॅचरल रिसोर्सेस ॲज मच ॲज पॉसिबल, मानवाने निसर्गामध्ये ज्या ज्या संपत्ती आहेत, साधन संपत्ती, याचा जितका वापर करता येईल तितका वापर तो करू लागला. In an attempt to live a satisfactory life, human kept on snatching from nature as much as possible, and this leads to increases the problem. म्हणजेच काय, स्वतःचे आयुष्य सुखी समृद्धी जीवन जगण्याच्या नादामध्ये तो जितकं घेता येईल निसर्गाकडून तितकं घेऊ लागला. निसर्गाला मात्र त्याच्या बदल्यात काही द्यायचं तो विसरून गेला आणि त्याचा परिणाम काय झाला तर निसर्गामध्ये प्रॉब्लेम्स होऊ लागले, एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स क्रिएट व्हायला लागले, जसे की पोल्युशन, क्लायमेट चेंज, हे प्रॉब्लेम्स यामुळे होऊ लागले. Now, if the human has disturbed the environmental balance, then human itself only can conserve and improve the quality of nature. इतक्या ड्रास्टिक वेळी आता एन्व्हायरमेंटचा बॅलन्स इनबॅलन्स झालेला आहे आणि याला जबाबदार कोण आहे तर ह्युमन आहे. कारण प्लांट्स, ॲनिमल्स हे एवढ्या सहजतेने या एन्व्हायरमेंटचा बॅलन्स इनबॅलन्स करू शकत नाही. फक्त ह्युमनच असा आहे की जो काही करू शकतो या एन्व्हायरमेंटचा बॅलन्स इनबॅलन्स करू शकतो. त्यामुळे आता या जो बॅलन्स डिस्टर्ब झालेला आहे, हा डिस्टर्ब झालेला बॅलन्स जर मानवाने केलेला आहे समतोल बिघडवण्याचे काम, तर तो नियंत्रित करण्याचे किंवा संरक्षण करण्याचे काम सुद्धा मानवानेच केले पाहिजे. सो त्यासाठी आपल्याला काही प्रोजेक्ट घेतले पाहिजेत. म्हणजेच काय, शाळेमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये, गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये, कंपनीजमध्ये, आपल्या जवळपास कॉलनीजमध्ये वगैरे काय केलं पाहिजे, ट्री प्लांटेशन सारखे काही कॅम्पस वर्कआउट करून घेतले पाहिजे. त्यानंतर आपल्या सभोवताली किंवा आपल्या एरियामध्ये जर काही कचरा वगैरे असेल तर सर्वांनी एकत्र येऊन तो कचरा उचलण्याचं काम केले पाहिजे. असे हे जे काही छोटे छोटे प्रोजेक्ट्स आहेत ते प्रोजेक्ट्स आपण वर्कआउट करून घेतले पाहिजे आणि त्या थ्रू आपण एन्व्हायरमेंट कन्झर्व करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता नेक्स्ट स्टुडंट, या ठिकाणी ही जी आहे ही एक इन्स्पायरेशनल स्टोरी आहे. बघा या ठिकाणी हा तुम्हाला जो चेहरा दिसतो या व्यक्तीचं नाव आहे जाधव मोलाई पयान. Okay, so he is a highly capable person in Assam, born in 1963 and working as a forest worker since the age of 16 years. म्हणजे वयाच्या 16व्या वर्षापासून ते जंगल कामगार म्हणून काम करत होते. Once a large number of snakes died in a flood of Brahmaputra river flowing by the village. म्हणजे त्यांच्या घराच्या जवळून ब्रह्मपुत्रा नदी वाहत होती आणि या नदीला पूर आला. त्या पुरामध्ये मोठ्या असंख्य प्रमाणात तिथे साप मृत्युमुखी पडले आणि त्याच्यावरती एक प्रिव्हेंटिंग मेजर म्हणून त्यांनी काय केलं तर प्रथम 20 बांबूची झाडे त्यांनी लावली. Then next in 1979 in a local social forestry department began a social afforestation project on 200 hectares of land. 1979 साली जेव्हा वनीकरण विभागाने तिथे असणारे 200 हेक्टर जमिनीवरती ट्री प्लांटेशनचा प्रोजेक्ट त्यांनी सुरू केला. बट काही कारणामुळे तो प्रोजेक्ट त्या ठिकाणी थांबला. परंतु त्या प्रोजेक्ट मध्ये काम करत होते मोलाई ऍज अ फॉरेस्ट वर्कर. त्यांनी ते काम थांबवले नाही, त्यांनी कंटिन्यू सुरू केले. कंटिन्यू ट्री प्लांटेशन करणे, त्या ट्रीजचं केअरिंग करणे, या सर्व गोष्टी त्यांनी कंटिन्यू ठेवल्या आणि त्यांच्या या हार्डवर्किंग मुळे काय झालं तर जवळजवळ 1360 एकर्स इतका एरिया हा त्यांनी अंडर द ट्री प्लांटेशन मध्ये आणला. म्हणजे तितक्या मोठ्या जागेवरती त्यांनी एक प्रकारचं जंगल उभा केलं. नाव त्यांच्या नावावरून सध्या हे जंगल ओळखलं जातं, मोलाई जंगल असं त्याला नाव दिलेलं आहे. त्यांचे हे जे काही कंटिन्युअस वर्क आहे त्याच्याशी रिलेटेड त्यांचा जो अवेअरनेस आहे हे सर्व बघून भारत सरकारने त्यांना पद्मश्री या किताबाने पुरस्कार केलेला आहे. नाउ नेक्स्ट पॉइंट आहे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अँड बायोडायव्हर्सिटी. ओके स्टुडंट, हा जो पॉइंट आहे हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे. एक्झाम मध्ये पॉसिबिलिटी आहे या पॉइंट वरती क्वेश्चन विचारू शकतात. सो हा जो पॉइंट आहे हा आपल्याला आता या ठिकाणी क्लिअर करून घ्यायचा आहे किंवा समजावूनच घ्यायचा आहे. फर्स्ट आता या ठिकाणी ही जी आहे ही आहे डेफिनिशन. Biodiversity is a richness of living organism in a nature due to presence of varieties of organism, ecosystem, genetic variation within a species.
जैवविविधता म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी जे सजीव आहेत या सजीवांच्या मध्ये वेगवेगळ्या असणाऱ्या प्रजाती, तिथे असणारी परिसंस्था आणि त्यामध्ये असणारे आनुवंशिक फरक, या सगळ्यात म्हणून काय म्हणलेलं आहे, जैवविविधता असं म्हणलेलं आहे. ओके, सो त्याचे 3 टाइप्स आहेत. फर्स्ट आहे जेनेटिक डायव्हर्सिटी, सेकंड आहे स्पेसियस डायव्हर्सिटी, थर्ड वन आहे इकोसिस्टम डायव्हर्सिटी. स्टेप बाय स्टेप आपण या तिन्ही बघायचे आहेत, व्यवस्थित बघूयात, कारण हा क्वेश्चन कसा आहे किंवा हा पॉइंट काय आहे, इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकेल. इन दॅट फर्स्ट जेनेटिक डायव्हर्सिटी, जेनेटिक म्हणजे काय, आनुवंशिक विविधता. आता बघा, ऑकरन्स ऑफ डायव्हर्सिटी अमंग द ऑर्गॅनिझम्स ऑफ सेम स्पेसिस इज अ जेनेटिक डायव्हर्सिटी. म्हणजेच काय, तर एकाच जातीतील सजीवांच्या मध्ये जो वेगवेगळा प्रकार आहे किंवा त्यांच्यामध्ये जे वैविध्य आहे याला जेनेटिक डायव्हर्सिटी म्हणलेलं आहे. एक्झाम्पल काय, ह्यूमन आपण एकाच जातीचे आहोत, एकाच प्रजातीचे आहोत, बट आपण एकमेकांपासून थोडे थोडे वेगळे आहोत. म्हणजे मी वेगळे आहे, तुम्ही वेगळे आहात, तुमचे फ्रेंड्स वेगवेगळे आहेत, म्हणजे थोडाफार एकमेकांमध्ये फरक आहे. या सगळ्याला काय म्हणलेलं आहे आपण, जेनेटिक डायव्हर्सिटी असं म्हणलेलं आहे. देन नेक्स्ट यामधला पॉइंट काय दिलेला आहे, पॉसिबिलिटी ऑफ वाइपिंग आउट द स्पेसिस अराइजेस if there is a decrease in the diversity within the species whose members involved in a sexual reproduction. म्हणजे जे सजीव प्रजनन क्षमतेमध्ये थोडे त्यांच्यामध्ये वैविध्य कमी येईल आणि त्याच्यामुळे त्यांची जी स्पेसिसची जी प्रजाती आहे यांची संख्या कमी होण्याची शक्यता असते. अशा ठिकाणी त्यामुळे काय होणार आहे, जेनेटिक डायव्हर्सिटी हळूहळू कमी होणार आहे किंवा त्या ठिकाणी थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो, कमी होऊ शकतो असं सांगितले. सी स्टुडंट, हा जो पॉइंट आहे हा थोडा किचकट आहे, सध्या तुम्हाला हा पॉइंट समजण्यात येणार नाही. फक्त तुम्ही इतकं लक्षात ठेवा की जे जे सजीव प्रजनन क्षमतेमध्ये थोडे त्यांच्यामध्ये वैविध्यामध्ये कमीपणा येणार आहे, त्यामुळे जेनेटिक डायव्हर्सिटी डिक्रीज होणार आहे. देन नेक्स्ट काय सांगितलेलं आहे, स्पेसियस डायव्हर्सिटी. ओके, स्पेसियस डायव्हर्सिटी म्हणजे काय, इनन्युमरेबल स्पेसिस ऑफ ऑर्गॅनिझम्स ऑकर इन नेचर. म्हणजे भरपूर प्रमाणात प्रजाती आपल्या या निसर्गामध्ये आपल्याला आढळतात, त्यालाच काय म्हणलेलं आहे, प्रजातींची वैविध्यता, जैवविविधता. ओके, एक्झाम्पल काय, स्पेसियस डायव्हर्सिटी इन्क्लूड्स व्हरायटी टाइप्स, व्हेरियस टाइप्स ऑफ प्लांट्स, एनिमल्स अँड मायक्रोब्स. म्हणजे आपल्या आता निसर्गामध्ये असणाऱ्या प्रजाती वेगवेगळ्या आहेत, प्राणी, त्यामध्ये वनस्पती, सूक्ष्मजीव, या सगळ्याच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत, त्यालाच म्हणलेलं आहे प्रजातींची जैवविविधता. नेक्स्ट आहे इकोसिस्टम डायव्हर्सिटी. इकोसिस्टम डायव्हर्सिटी म्हणजे काय बघा, परिसंस्थेची जैवविविधता. आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिसंस्था असणार आहेत, म्हणजेच काय, परिसंस्थेची विविधता. ओके, बघा हे तिन्ही पॉइंट्स आपल्याला व्यवस्थित कव्हर करायचे आहेत, कारण हा इम्पॉर्टंट आहे. मेनी इकोसिस्टम्स आर present in each region. Ecosystem is formed through the interaction between plants, animals and their habit and change in the environment. Each ecosystem has its own characteristics, animal, plant, microbe and abiotic factor. प्रत्येक परिसंस्थेमध्ये वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव आणि त्याभोवती असणारे अजैविक घटक यांच्यामध्ये काय असणार आहे, इंटरॅक्शन असणार आहे, त्या ठिकाणी ती बनलेली एक इकोसिस्टम आहे. तो इकोसिस्टम्स वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या इकोसिस्टम्स आहेत, त्यामुळे त्याला इकोसिस्टम डायव्हर्सिटी असं म्हणलेलं आहे. इकोसिस्टम्स आर आल्सो टू टाइप्स, नॅचरल अँड आल्सो artificial. Okay, there are two types, natural and artificial. So this is a point about environmental conservation and biodiversity. See student, next point आपला थोडा इंटरेस्टिंग पॉइंट आहे, याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारला होता. The point is a scared grove. The forest conserved in the name of God and considered to be scared is called as a scared grove. म्हणजे असं एक जंगल की ज्या जंगलाला नाव देवाच्या नावावरून ओळखलं जातं किंवा त्या ठिकाणी देवाचं वास्तव्य आहे, असं जे जंगल ओळखलं जातं त्याला स्केअर्ड ग्रोव असं म्हणलं जातं. These are in fact sanctuaries conserved by the society and not by government forest department. आता हे जे अभयारण्य आहे किंवा हे जे जंगल म्हणलेलं आहे, हे जंगल तिथल्या जवळपासच्या लोकांनी मिळून ते सांभाळलेलं असतं, त्यामध्ये गव्हर्नमेंटचा कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नसतो आणि त्यांचं त्या ठिकाणी असं म्हणणं असतं की त्या जंगलामध्ये देवाचं वास्तव्य आहे असं त्यांनी मानलेलं असतं किंवा तशी त्यांची समजूत असते. त्यामुळे त्या तिथे असणाऱ्या वनस्पती किंवा तिथे असणारे प्राणी यांना कुठलीही हानी पोहोचली जात नाही, तिथले वृक्षतोड होत नाही किंवा तिथे असणारे प्राणी पक्षी यांच्या शिकारी केल्या जात नाही.
त्यामुळेच काय इट हॅज बीन कन्झर्व्ड इन नेम ऑफ गॉड, इट हॅज अ स्पेशल प्रोटेक्शन. त्यामुळे त्याला त्या प्रकारचे जे जंगल आहे स्केअर्ड ग्रोव्ह जसं म्हटलं आहे याला एक स्पेशल प्रोटेक्शन असतं. These cluster of thick forests are present not only in the western Ghats of India but in the entire country. फक्त पश्चिम घाटामध्येच या आपल्या देवराई असं म्हणलेलं आहे याला, या देवराई नसून पूर्ण ओव्हरऑल कंट्री मध्ये आहे. More than 13,000 scared goats have been reported in an area. बघा किती नंबर्स आहे 13,000 म्हणजे 13,000 पेक्षा जास्त स्केअर्ड गोट्स इंडियामध्ये रिपोर्टेड केलेले आहे. खाली मी पिक्चर्स ऍड केलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला एक छोटी आयडिया यावी त्याच्याबद्दल. अशा प्रकारचे हे जंगल असणार आहे आणि या जंगलमध्ये बघा एक देवाचा स्टॅच्यू ठेवलेला आहे. सो त्यांची असं समजूत असते की त्या ठिकाणी देवाचं वास्तव्य आहे, त्या ठिकाणी देव आहे, म्हणून त्या ठिकाणी असणारे वनस्पतींची तोड केली जात नाही किंवा तिथे जे प्राणी आहेत पक्षी आहेत त्यांची शिकार केली जात नाही. आता नेक्स्ट पॉइंट, हा पॉइंट सुद्धा इम्पॉर्टंट आहे. हाऊ कॅन बायोडायव्हर्सिटी बी कन्झर्व्ड, म्हणजे या जैवविविधतेचे आपल्याला संरक्षण कसे करायचे आहे हा क्वेश्चन सुद्धा स्टुडंट इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट असं सुद्धा म्हणू शकतो. 7 पॉइंट्स आहेत, हे 7चे 7 पॉइंट्स आपल्याला परीक्षेमध्ये जर तुम्हाला हा क्वेश्चन विचारला तर हे 7ही पॉइंट्स लिहायचे आहेत. सी फर्स्ट पॉइंट, प्रोटेक्टिंग द रेअर स्पेसिस ऑफ ऑर्गॅनिझम, म्हणजे ज्या प्रजाती दुर्मिळ झालेल्या आहेत त्यांचे आपल्याला संरक्षण करायचे. इस्टॅब्लिशिंग अ नॅशनल पार्क अँड सँच्युरीज, अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्याने आपल्याला उभा करायची आहेत. डिक्लेअरिंग सम रिजन ॲज अ बायोरिझर्व, काही जागा आहेत या जागा आपल्याला बायोरिझर्व म्हणजे राखीव जैव क्षेत्र म्हणून डिक्लेअर करायचे आहेत. देन फोर्थ, प्रोजेक्ट फॉर कन्झर्वेशन ऑफ स्पेशल स्पेसिस, म्हणजे ज्या वैशिष्ट्यपूर्ण प्रजाती आहेत त्यांच्यासाठी त्यांचे कन्झर्व करण्यासाठी काही प्रोजेक्ट आपण केले पाहिजेत, वर्कआउट केले पाहिजेत. कन्झर्विंग ऑल प्लांट्स अँड ॲनिमल्स, ओके, वनस्पती आणि प्राणी यांचे संरक्षण केले पाहिजे. ऑब्झर्विंग द रूल्स, ओके, जे पर्यावरणाशी रिलेटेड एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन से रिलेटेड जे जे काही रूल्स क्रिएट केले आहेत हे रूल्स सगळे आपण ऑब्झर्व केले पाहिजे, फॉलो केले पाहिजे. देन मेंटेनिंग रेकॉर्ड ऑफ ट्रॅडिशनल नॉलेज, म्हणजे जे परंपरागत ज्ञान आपल्याला मिळालेलं आहे हे सगळं जतन केले पाहिजे, ते आपल्याला माहिती करून घेतले पाहिजे. सो हे 7 पॉइंट सुद्धा महत्त्वाचे आहेत. नाव स्टुडंट, या ठिकाणी मी काही सिम्बॉल्स ऍड केलेले आहेत. ओके, तर या सिम्बॉल्स वरून आपल्याला काय काय मेसेज मिळतो हे आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट सिम्बॉल, या ठिकाणी बायसिकल दिसते आणि ही ग्रीन कलर मध्ये दिलेली आहे. यावरून आपल्याला काय मेसेज मिळणार आहे, तर आपल्याला जर शॉर्ट डिस्टन्स वरती जायचं असेल तर आपण त्या ठिकाणी चालत गेलेलं बरं किंवा सायकलने गेलेले बरं. सायकलने गेल्यामुळे काय होणार आहे, तर आपल्या गाडीमध्ये आपल्याला जे काही फ्युएल भरावे लागणार आहे, या फ्युएल मुळे जे काही पोल्युशन होणार आहे या पोल्युशन आपल्याला आळा घालता येणार आहे. त्यामुळेच आपल्याला जर शॉर्ट डिस्टन्स वरती जायचं असेल तर बायसायकलचा यूज केला पाहिजे. त्यामुळे काय होणार आहे, जो नॅचरल रिसोर्स आहे याचा वापर आपल्याकडून कमीत कमी होईल इतका होणार आहे. देन सेकंड सिम्बॉल आहे हा, इट इज ऑन अबाउट सेफ वॉटर. ओके, तर काही ठिकाणी असे आहेत की ज्या ठिकाणी पाण्याची खूपच कमतरता आहे, तिथल्या लोकांना त्यामुळे त्रास होतो. शिवाय तिथल्या जनावरांना, पशु पक्ष्यांना, त्याचबरोबर तिथली जी शेती आहे या शेतीतून सुद्धा कमी उत्पादन मिळतं. तर अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी आपल्याला काय करायचं आहे, वॉटर सेव्ह करायचं आहे, पाणी जपून वापरायचे आहे. देन थर्ड सिम्बॉल दिलेला आहे. या ठिकाणी बघा आपल्याला एक स्विच किंवा एक पिन दिसते आहे आणि ग्रीन कलरचे इकडे एक पान दिसलेलं आहे. म्हणजेच आपण काय सांगूयात की आपल्या घरामध्ये जे काही लाईटचे दिवे आहेत, फॅन आहेत, जी काही विद्युत उपकरणे आहेत ही सर्व आपल्याला कशी वापरायची, जपून वापरायची आहेत. म्हणजे ज्या वेळेला त्याचा यूज आहे त्यावेळेलाच यूज करायचा आहे. विनाकारण उगाच लाईट सुरू ठेवली, पंखे सुरू ठेवले आणि तिथं कोणीच नाही, अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला कमी करायच्या आहेत किंवा त्या करायच्याच नाही आहेत. म्हणजेच काय आपल्याला इलेक्ट्रिसिटी सेव्ह करायची आहे. त्याचबरोबर जे आपल्याला आता सोलार एनर्जी आहे, विंड एनर्जी आहे याचा वापर जास्तीत जास्त करायचा आहे. सो थर्ड या सिम्बॉलवरून आपल्याला हा मेसेज मिळतो. आता फोर्थ सिम्बॉल बघा, या ठिकाणी एक व्यक्ती आहे, हा कचरा कुंडीमध्ये कचरा टाकत आहे. यावरून आपल्याला काय मेसेज घ्यायचा आहे की हा कचरा कुंडीमध्ये टाकला पाहिजे. त्याचबरोबर काय करायचं आहे, कचरा टाकताना सुद्धा ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा असा वेगवेगळा करून तो व्यवस्थितरित्या डिस्ट्रॉय होईल असं आपल्याला त्याप्रमाणे त्या कचऱ्याची आपल्याला विल्हेवाट लावायची आहे. सो या चारही सिम्बॉल मधून काय काय मेसेज मिळाले हे आपण बघितलं. आता
नेक्स्ट आपण बघणार आहोत ते म्हणजे काय, माय रोल इन एन्व्हायरमेंट. आता माझी या पर्यावरणामध्ये कशी भूमिका असणार आहे किंवा मी या पर्यावरणामध्ये काय भूमिका करू शकते. फर्स्ट म्हणणार आहे ते आहे कंट्रोल. कंट्रोलिंग मध्ये मी काय करू शकते, प्रिव्हेंटिंग द हार्म, म्हणजे ज्या ठिकाणी हार्मफुल अशी गोष्ट होत आहे ती मला प्रिव्हेंट करायची आहे, थांबवायची आहे. स्टॉपिंग द हार्मफुल ऍक्टिव्हिटीज. देन थर्ड वन चेंजिंग द माइंडसेट, म्हणजे लोकांचं मन आपल्याला बदलायचं आहे. एन्व्हायरमेंट रिलेटेड त्यांना अवेअरनेस क्रिएट करायचा आहे. त्या एन्व्हायरमेंट रिलेटेड पॉझिटिव्ह ऍटिट्यूड त्यांच्या मनामध्ये क्रिएट करायचा आहे. सो हे आलं कंट्रोलिंग मध्ये. थर्ड सेकंड आहे ते आहे प्रोडक्शन, रिवायवल ऑफ हार्म फॅक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट अँड अटेम्प्टिंग द इनोव्हेशन, म्हणजे नवनवीन गोष्टी लाईक आपण ट्री प्लांटेशन अशा काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. देन अवेअरनेस. अवेअरनेस म्हणजे काय, प्रसार करायचा आहे. प्रसार कशात कशात थ्रू करू शकतो आपण, वाया एज्युकेशन, गायडन्स, अवेअरनेस, इमिटेशन, ऑर्गनायझेशन अँड पार्टिसिपेशन. तर या सर्वात थ्रू आपल्याला प्रसार करायचा आहे. देन प्रिव्हेंशन म्हणजे काय करायचं आहे, प्रोटेक्ट करायचं आहे किंवा जतन करायचं. प्रिव्हेंटिंग पॉसिबल हार्म्स, डिझाईन न्यू प्लॅन्स फॅक्टर्स हार्मफुल टू एन्व्हायरमेंट, म्हणजेच काय, ज्या काही हार्मफुल गोष्टी आहेत यापासून याच्या आपल्याला प्रोटेक्ट, त्यापासून आपल्याला पर्यावरणाचं प्रोटेक्शन करायचं आहे. डिझाइन न्यू प्लॅन, त्यासाठी नवीन नवीन आपल्याला उपाययोजना करायच्या आहेत. त्याचबरोबर फॅक्टर्स हार्मफुल टू एन्व्हायरमेंट, जे एन्व्हायरमेंटला फॅक्टर्स हार्मफुल आहे त्यापासून आपल्याला एन्व्हायरमेंटला कन्झर्व करायचा आहे. देन नेक्स्ट वन इज प्रिझर्वेशन. फर्स्ट वन प्रिझर्विंग वेदर हॅज बीन लेफ्ट ओव्हर, म्हणजे जे काही आता राहिलेलं आहे ते आपल्याला जतन करून ठेवायचं आहे. रेमेडीज टू प्रिव्हेंट फर्दर लॉस, पुढे होणारा जो लॉस आहे याच्यापासून सुद्धा आपल्याला जे काही आता उरलेलं आहे, जे काही आपल्या जवळ आहे याचं आपल्याला प्रिव्हेंट करायचं आहे किंवा जतन करायचं आहे. आणि प्रिझर्विंग अननोन रिजन, ज्या जे क्षेत्र असे आहेत जे अननोन रिजन्स आहेत त्याचे सुद्धा आपल्याला जतन करायचं आहे, संवर्धन करायचं आहे. देन नेक्स्ट आहे ते आहे कन्झर्वेशन. कन्झर्विंग द अवेलेबल रिसोर्सेस, जे सोर्स आपल्याकडे आहेत या सर्वाला आपल्याला कन्झर्व करायचे आहे, जपून ठेवायचे आहे, जतन करायचे आहे. नाउ नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट, हॉटस्पॉट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. जैवविविधतेचे संवेदनक्षम क्षेत्र, हा पॉइंट अगदी महत्वाचा आहे. सी 34 हायली सेन्सिटिव्ह बायोडायव्हर्सिटी स्पॉट्स आर रिपोर्टेड ऑल ओव्हर वर्ल्ड, म्हणजे पूर्ण जगामध्ये 34 असे हे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट नोंदवलेले आहेत. Such areas had once occupied 15.7% area of Earth. पृथ्वीवरती हे जे बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहेत याचे जवळजवळ 15.7% इतका भाग पृथ्वीचा याने व्यापलेला आहे. बट ऍट प्रेझेंट, पण सध्या स्थितीला 86% ऑफ सेन्सिटिव्ह एरियाज आर ऑलरेडी डिस्ट्रॉइड, म्हणजे सध्या घडीला काय झालेले आहेत त्यातले किती 86% सेन्सिटिव्ह एरिया असे आहेत की ते ऑलरेडी डिस्ट्रॉइड झालेले आहेत. नाउ only 2.3% area of earth has been left over with sensitive spot. आधीच्या काळी किती होते, 15.7% इतका एरिया पृथ्वीचा त्यांनी व्यापलेला होता. बट सध्या काय स्थिती आहे, फक्त 2.3% एवढा एरिया हा पृथ्वीवरती या बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटनी व्यापलेला, म्हणजे इतकेच ते राहिलेले आहेत. इट इन्क्लुड्स 1,50,000 प्लांट स्पेसीज which are 50% of the bird count. त्याच्यामध्ये फक्त 1,50,000 वनस्पतींच्या जाती आहेत ज्या की ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये 50% मध्ये आहेत. ऍज फॉर इंडिया इज कन्सिडर, म्हणजे फक्त भारताचा विचार आपण केला तर त्यामध्ये आउट ऑफ 135 स्पेसीज ऑफ एनिमल 85 स्पेसीज आर फाउंड इन जंगल्स ऑफ ईस्टर्न. भारतामध्ये 135 प्रजातींपैकी फक्त 85 प्रजाती विल बी फाउंड इन जंगल ऑफ ईस्टर्न रिजन. About 1,050 endemic plant species are found in western Ghat. त्यामधल्या 1,500 ज्या वनस्पती आहेत या प्रदेशनिष्ठ आहेत. Out of the total plant species in the entire world 50,000 are endemic, म्हणजे पूर्ण एंटायर वर्ल्ड मध्ये पूर्ण आपल्या जगामधल्या 50,000 ज्या वनस्पती आहेत या कशा आहेत, प्रदेशनिष्ठ वनस्पती आहेत. सो हे पॉइंट्स आहेत, हे सर्व पॉइंट्स इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत. सी या ठिकाणी मी मॅप सुद्धा ऍड केलेला आहे, सो तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल, क्लिअर होईल याबद्दलची. हे जे हायलाइट किंवा कलर केलेले पॉइंट्स आहेत, सॉरी एरियाज आहेत, हे सर्व कलर केलेले एरियाज काय
सांगतात, तर दीज आर द हॉटस्पॉट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. तर या इकडच्या बाजूला बघा, इकडच्या साईडला साऊथला काय आहे, तर या ठिकाणी हा जो बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे, तर या ठिकाणी कुठली कुठली राज्य आहेत, कर्नाटक आहे, महाराष्ट्र आहे, गोवा, केरळ, असे तामिळनाडू, हे जे राज्य आहेत, या राज्यांच्या आता साईडला इकडे आपला काय समुद्र असणार आहे. त्यामुळे इथे खाणकामाचं किंवा नैसर्गिक वायूच्या शोधामध्ये इथे काही ह्युमन ऍक्टिव्हिटीज सुरू असतात. या ह्युमन ऍक्टिव्हिटीजच्या मुळे तिथे जी काही बायोडायव्हर्सिटी आहे, या बायोडायव्हर्सिटीला त्यामुळे त्याला डिस्टर्ब होत आहे आणि तिथे ही जी बायोडायव्हर्सिटी आहे ही डिस्टर्बेड होत आहे आणि त्यामुळे हळूहळू तिथली बायोडायव्हर्सिटी कमी सुद्धा होत चाललेली आहे. अशा प्रकारे वरच्या साईडला सुद्धा आपल्याला दिसत आहे काही हॉटस्पॉट आहेत, इकडे सुद्धा काही बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट दिसत आहे. Now, this is our last point, classification of threatened species. In that first endangered species म्हणजेच काय, entire number of these organisms is declined or their habitat is shrunk to such an extent that they can be extinct in near future if conservation measures are not implemented. तर ह्या अशा प्रकारची प्रजाती आहे की ज्यांची संख्या ही हळूहळू कमी होत चाललेली आहे. जर त्यांच्यावरती काही त्यांचे संरक्षण करण्यासाठी काही इम्प्लिमेंटेशन, काही उपाययोजना केली नाही, तर अशा प्रकारच्या या ज्या प्रजाती आहे ही प्रजाती कमी होऊ शकते. एक्झाम्पल काय आहे, लायन टेल मंकी अँड लेझर फ्लोरिकन. हे दोन प्रकारचे जे अॅनिमल्स आहेत यांची धोक्यात गेलेली प्रजाती आहे. देन सेकंड आहे रेअर स्पेसिस, म्हणजे दुर्मिळ आढळणाऱ्या प्रजाती. नंबर ऑफ दीज ऑर्गॅनिझम्स इज कन्सिडरेबली डिक्लाइन, म्हणजे यांची सुद्धा संख्या ही हळूहळू कमी होत चाललेली आहे. ऑर्गॅनिझम्स ऑफ दीज स्पेसिस बीइंग एंडेमिक मे बिकम एक्सटिंक्ट व्हेरी फास्ट. हे कसे असतात, प्रदेशनिष्ठ असतात, म्हणजे त्या त्या प्रदेशानुसार ते तिथे राहिलेले असतात आणि त्याच्यामुळेच त्यांची संख्या कशी आहे, कमी कमी होत चाललेली आहे. एक्झाम्पल इज अ रेड पांडा अँड मॉस डियर. देन third one, it is a vulnerable species. Number of these organisms is extremely less and continues to decline. यांची संख्या ऑलरेडी खूप कमी आहे आणि ती हळूहळू कमी कमी होत चाललेली आहे. कंटिन्युअस डिक्लाइन इन देअर नंबर इज अ वरिनियस रिझन, म्हणजे ते एक धोकादायक कारण आहे, धोक्याचे कारण आहे किंवा काळजीचे कारण आहे की त्यांची संख्या ऑलरेडी कमी आहे आणि हळूहळू ती कमी होत चाललेली आहे. जर त्यांच्याशी रिलेटेड किंवा त्यांचे संरक्षण व्हावं यासाठी काही इम्प्लिमेंटेशन केले नाही तर ही प्रजाती संपून जाऊ शकते. एक्झाम्पल इज अ टायगर अँड लायन. देन फोर्थ वन इज अ इनडिटर्मिनेट स्पेसिस. इनडिटर्मिनेट नावातच आहे की त्यांचं आपण डिटरमाइन करू शकत नाही. These organisms appear to be endangered, but due to their some behavior habits like shyness, there is a no definite and सबस्टेन्शियल इन्फॉर्मेशन. त्यांची एक वर्तणूक असते. वर्तणूक म्हणजे काय, त्यांचे काही स्वभाव असतात, जसे की काही बघितल्यानंतर किंवा काउंट करायला गेल्यानंतर ते लपून बसतात किंवा झाडाच्या आत दडून बसतात. या त्यांच्या अशा सवयीमुळे, वर्तणुकीमुळे त्यांचा जो काही काउंट आहे हा काउंट आपल्याला व्यवस्थित करता येत नाही, तेव्हा त्यांचा डेफिनेटली असं मेजरमेंट आपल्याला घेता येत नाही. सो दिस इज अ इनडिटर्मिनेट स्पेसिस. एक्झाम्पल जायंट स्क्वेरल, त्याला शेकडू खार असं सुद्धा म्हणतात. सो स्टुडंट, या ठिकाणी आपला हा फोर्थ चॅप्टर एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटचा सेकंड पार्ट सुद्धा कंप्लीट झालेला आहे. फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट पूर्ण चॅप्टर मी कव्हर केलेला आहे. या दोन्ही पार्ट मध्ये जर सपोज तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही तो डाऊट मला नक्की विचारा. मी तुमचा हा डाऊट क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू.